मी आपल्या सगळ्यांच्या लक्षात आणून देईन आणि पत्रकार असल्यामुळे तुम्हाला लक्षात आणून देण्याची आवश्यकता नाही. गेली 5 वर्ष ही महाराष्ट्राच्या राजकारणातली आणि त्यामुळे विकासाची खूप विस्कळीत गेली. आपण नाटक केलं. कोविड एक कारण असेल, सरकार बदलणं हे कारण असेल, कंबाईनमध्ये बऱ्याच वेळेला प्रायोरिटीज बदलत जातात. असं एक 5 वर्ष झालं. त्याहीपेक्षा मेजर 3 वर्ष सगळ्या राज्यातल्या आणि प्रामुख्याने आपल्या दृष्टीने विचार केला तर पिंपरी चिंचवड पुण्याच्या महानगरपालिकेची बरखास्त. त्यामुळे लोकप्रतिनिधी नसणं, सरकारी अधिकाऱ्यांनी महानगर चालवणं, त्यामुळे रोज उठून नगरसेवक लोकल माणसाला जो अवेलेबल होता आणि त्याची समस्या मांडत होता तो सगळा ट्रॅकच बंद झाला. आता जे प्रश्न आम्ही पण आमदारांनी उत्साहाने मांडले आहेत ते खरं आमचे नाहीच आहे. मेट्रो आमचा विषय असेल, सेंग्रोड आमचा विषय असेल, परंतु चला शहराच्या पाण्याचा प्रश्न आमचा असेल, पण पाण्याला दाब कमी हा आमचा कसा विषय असेल, पण त्यांना नगरसेवक अवेलेबल नाही, त्यांचा काही दोष नाही. मग आम्ही हातवर नाही करू शकत. म्हणजे मी कोथरूडमध्ये तुम्ही आलात तर गटरचे प्रॉब्लेम जेवढे सोडवले तेवढे अख्ख्या पुणे शहरात कोणी सोडवले नसतील का? मी असं उत्तर नाही देऊ शकत ना की तुम्ही माझ्या नगरसेवक त्याला विचारायला नगरसेवक नाही त्या दिवसापासून महानगरपालिकेची बाई पण सलाम करणं बंद करतात. ही राजकारणातली शोकांतिका असते. मिनिस्टर सुद्धा नसतो, काय असतो माझ्यावर चल आपण जे मिनिस्टर नाही आहेत त्यांना बरोबर पी ए पण म्हटलं की जरा मी आज सुट्टी घेते चालेल का? त्याला माहिती आहे की ते चकाचक सगळं संपलेलं असतं आणि ही मानवी वृत्ती आहे विषय होता. त्यामुळे 3 वर्ष महानगरपालिका अस्तित्वात नसण्याचे पण काही प्रॉब्लेम 24/7 का रखडली? जीबी नाही, आरडाओरडा नाही, स्थायी नाही, त्याच्यामुळे रखडली. कोण विचारणार आहे? त्यामुळे आता जी टॅक्सेबल दिसत आहे की जानेवारी महिन्यामध्ये कोर्टात झालेला आहे आणि मार्च एप्रिल मे पर्यंत कारण त्यालाही प्रोसेस आहे. कोर्टाने निर्णय दिला, प्रभाग, हरकती या सगळ्याच्यामध्ये फार ॲम्बिशियस अपेक्षा जाणार नाही. मार्च एप्रिलच्या परीक्षा असतील ते मला मेवरच जाणार. त्यानंतर आपल्याला शहराच्या समस्यांना खूप न्याय देता येईल. त्यामुळे अनेक जे विस्कळीत झालेले विषय आहेत. आता साधा आपला विद्यापीठ चौकातला फ्लायओव्हर घ्या, तो झाल्या केवढं टाकी प्रश्न किती दिवस चालला, कोण त्याचं मॉनिटर करत नाही. आणि ते मॉनिटरिंग महानगरपालिकेने जे केलं पाहिजे, नगरसेवकांनी केलं पाहिजे. आता कधी कधी मी ग्रामीण माणूस आहे, ग्रामीण भाषेत बोलतो, कधी कधी नाइलाज को क्या इलाज याची सुद्धा मानसिकता करायला लागते. नाही महानगरपालिका त्याच्यामुळे रखडली बघावी. मला सांगा की 11 STP आपली जेव्हा पूर्ण होती, जे डिसेंबरमध्ये पूर्ण व्हायचे होते, त्या क्षणी 100 लिटर पाणी वापरले की 80 लिटर पाणी रियूज होणार. पण पुण्याचा पिण्याचा प्रश्न संपला. तुम्ही बाहेर पाणी द्यायला लागला कारण तुम्ही 100 लिटर वापरले की पुन्हा 100 लिटर वापरले की 80 लिटर वापरायला मिळणार. ते पाणी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, गार्डन्स, कार धुणं आणि इंडस्ट्रीला जर आपण वापरलं 3 TMC पाणी आपण ह्याला देतो जवळच्या MIDC, तर त्याला पिण्याचं पाणी कशाला पाहिजे? ते रियूज पाणी झाले, रिसायकल पाणी झाले की तो कोटा आपल्याला शहरात वापरतो. असे खूपसे विषय 11 STP झालेले आहेत. त्या 11 STPमध्ये कुठे जागाच मिळत नाही, कुठे बांधकामाला कुठे कॉन्ट्रॅक्टर पळाला. मला वाटतं या डिसेंबरमध्ये पूर्ण होणार नाही. ते पूर्ण झाल्याशिवाय पुण्यातलं सांडपाणी रिसायकल होणार नाही. पुण्याचं सांडपाणी रिसायकल झाल्याशिवाय शेतीला तरी देता येईल, इंडस्ट्रीला देता येईल आणि प्रत्येक कॉलनीमध्ये कंपल्सरी तुम्ही हे पाणी गार्डनला वापरता. आणि गार्डनला थोडं पाणी वापरतो. गाड्या प्रत्येक घरी 4 गाड्या रोज धुतलीच पाहिजे, मडकी चालत नाही, पिण्याच्या पाण्याप्रमाणे वापरतो. तर हा जो एक 5 वर्ष महाराष्ट्रात राजकारण थोडं विस्कळीत झालं. कोविडमुळे सगळे पैसे हे महानगरपालिका राज्य केंद्राला कोविडकडे वळवावं लागले. त्यातून विकासाला पैसा कमी झाला. हे सगळे विषय लक्षात नाही घेतले. तक्रारीला काय करायचं, तक्रारीच्या बरोबरीने आता आपल्याला 5 वर्षानंतर एक स्थिर सरकार आलं. महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समित्या, जिल्हा परिषद होणार आहे. परमेश्वर करो आणि मोठी काही आपत्ती नाही येऊ, तर विकासाला पैसे वापरता येतील. या सगळ्या गोष्टींची मानसिकता ठेवली तर प्रश्नाची मांडणी होईल, पण तक्रार होणार.
नगरसेवकांचा उल्लेख करण्यात सध्या पालिका वगैरे सगळ्या डिझॉल्व्ह झाल्या. आता इंटरेस्टिंग गोष्ट या सगळ्यामध्ये अशी की नगरविकास खातं हे एकनाथ शिंदेकडे आहे. अर्थ ज्याला निवडणुकांसाठी काही प्रमाणात वापरलं आहे ते बारामतीकडे गेलेलं आहे. अशा वेळी वाईड अँगलने प्रश्न उपस्थित राहतो तर पुण्याचा दादा कोण? ते ठरवणार आहे. ठरव युअर पार्ट ऑफ द प्रोसेस म्हणून तुम्ही अगदी योग्य शब्द बोला. आय एम नॉट अ इन्चार्ज ऑफ द प्रोसेस, आय एम द पार्ट ऑफ द प्रोसेस. आणि पार्ट ऑफ द प्रोसेसला ह्याचं भान असलं पाहिजे, आय एम द पार्ट ऑफ द प्रोसेस. त्यामुळे देवेंजी याचे निर्णय येत्या काय झालंय, एवढी संख्या कधी झाली नव्हती 237. त्यामुळे सगळ्यांना ॲब्सॉर्ब करणं म्हणजे देवेंद्रजींचं डोकं इतकं सुपीक आहे की ते काही ना काही मार्ग शोधत चाललेले आहेत. एकेका जिल्ह्यात 4-4 मंत्री झाली, एकाला पालकमंत्री गेलं ते काय रोटेशन हे करता येणार नाही. एकाला केलं की तिघांना पुढे लागायचं, त्यांना जवळचे जिल्हे दिले पाहिजे. मग जवळचे जिल्हे रिकामे आहेत की नाही, असे खूप एकमेकात जोडलेले विषय आहेत. तर बघूया काय करू, तुमच्या सदिच्छा आहे. पीएमसी आणि पीसीएमसी मध्ये तुमचे मूळ निगोसिएशन्स तुमच्या आताच्या मित्रपक्षासोबतच असतात, त्यांचे आमदार पण बाजूला बसले, त्यावेळी या गोष्टी कशा महानगरपालिका निवडणुका हा नॉर्मली सुद्धा जेव्हा बरं चाललेलं असतं, आता तर 3 पक्ष, तिघांचे आमदार, तिघांची प्रभाव क्षेत्र असं खूप आहे, निर्णय सोपे नाही. पण ज्यावेळेला नॉर्मल राजकारण चालत होतं त्याही वेळेला स्थानीय स्वराज्य संस्थांच्या बाबतीत म्हणजे 14 देखील उत्तम झालं होतं. त्याही काळामध्ये मुंबई महानगरपालिका शिवसेना आणि बीजेपी वेगळी. त्यामुळे स्थानीय स्वराज्य संस्था हा लोकल रिक्वायरमेंट विषय ठरतो, तो राज्यात सरकार आहे की नाही असा विषय फार असं काय होतं की एकमेकांना मदत करणं. त्यामुळे जशा जशा निवडणुका समोर येतील, प्रभाग कसे पडायचे, 4चा 3चा 2चा, आता 4चा आहे, त्याचा कायदाही झाला. परंतु ही 34 गावं, त्यातून प्रभाग रचना बदलणं 2011च्या जनगणनेवर होणार नाही. केंद्राने जनगणनेच्या 2 महिन्यामध्ये फास्ट करावी ठरली, कारण पूर्वीसारखं जनगणनेसाठी बरोबर यावं लागत नाही ना, ऑनलाईन चालू असेल तर ऑनलाईन तुम्हाला एक फॉर्म भरायला येईल. एकदा 2 महिन्यामध्ये सगळी देशाची जनगणना पूर्ण झाली की आपल्याला एक्झॅक्ट आता आपण काय करतो, कोणी 70 लाख म्हणतो, कोणी 72 म्हणतो, कोणी म्हणतो की 92 लाखापर्यंत गेली, कोणालाच माहिती आहे पॉप्युलेशन. ह्या सगळ्यातून काय समोर येतं, काय वाढून ठेवलेलं आहे याच्यावर निर्णय होतो. असं काही नसतं. कुटुंबात जसं समजुतीवर चालतं, कायद्याने चालत नाही. रोज उठून पुस्तक काढत बसत नाही. काय ठरलं होतं, काय परवा आपण लिहिलं, हे जसं कुटुंबात चालत नाही ते 12 कोटीच्या राज्यामध्ये सरकारचं जेव्हा चालतं तेव्हा हे ते नियम काही समजणार. आता तिथला सोयीचा विषय काय आहे हे मी जाहीरपणे बोलणार नाही, पण एक विषय मी जेव्हा तुम्हाला इन्फॉर्म कोणी बोलेल तेव्हा तुम्हाला मी काय म्हणतो लक्ष देईल. इतकी सोपी नाहीत. राजकारणासारखा कठीण विषयच नाही, याचं कारण कोणाचं समाधानच होत नाही. कसं आहे की आम्ही आता सरकार असल्यामुळे, आमचं सामूहिक जबाबदारी असल्यामुळे प्रत्येकच गोष्ट आम्हाला एकूण सरकार म्हणून दिशा काय. आता आम्ही नॉर्मल आमदार नाही आहोत, पण नॉर्मल आमदार म्हणून नॉर्मल नागरिक म्हणून विचार केला आणि ज्याला सरकारी सहमत होईल, देवेंद्रजी सहमत होतील, दोन्ही उपमुख्यमंत्री सहमत होतील, तर आता ह्या शहराला एक महानगरपालिका हे प्रशासन म्हणून शक्यच नाही ना प्रॅक्टिकली. मग त्याचं पुन्हा एकदा राजकीय विचार करून, सामाजिक विचार करून, भौगोलिक विचार करून भाग करायला लागतो. मी तुम्हाला एक सांगतो की नावामध्ये फार अडलेलं असतं. त्यामुळे जे पुणे महानगरपालिकेत नसतील ते पुणे नाव आमच्या नावापुढे नाही म्हणून आढळलं होतं. त्याला एक मार्ग असतो. मुंबई विद्यापीठ मराठी शिक्षण मंत्री म्हणून काम आहे. मुंबई विद्यापीठ हे मुंबई ते सिंधुदुर्ग आहे. अनेक वेळेला विषय आला की ते 2 भाग करा, 2 भाग करा, 2 भाग करा. आणि मी जेव्हा प्रॅक्टिकल प्रस्ताव मांडला तो सगळ्यांना ऍक्सेप्ट झाला आणि आता त्याच्या प्रोसेसला लागू करा. मी असं म्हटलं की मुंबई विद्यापीठ 1 आणि मुंबई विद्यापीठ 2 दोन्हीकडे मुंबई विद्यापीठ ठेवूया. एकाचं केंद्र ठाण्यात करूया. त्यांनी ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गवर जायचं आणि मग दोन्हीचं कोऑर्डिनेशनची सुद्धा एक अपेक्स बॉडी तयार करा, असा प्रस्ताव मांडला.
तसं पुणे ह्या शब्दाचं मोठं अट्रॅक्शन आहे. पुणे ह्या शब्दाच्या भोवती मोठा अर्थकारण जोडले. पुण्यात जागा आणि पुण्यात नसलेली जागा ह्याच्यात कॉस्टिंगमध्ये फरक आहे नाही. कोथरूडमधली जागा आणि खडकवासली जागा याच्यात फरक होतो. त्यामुळे विचारपूर्वक ते करायला लागेल. पण आता याच्यापेक्षा उशीर करून चालणार नाही. PMRDA ही काही महानगरपालिका नसते, ती विकास करणारी यंत्रणा असते. महानगरपालिका ही महानगरपालिकाच असते. त्याच्यामध्ये लोकांनी निवडून यायचं असतं, लोकांचे प्रश्न मांडायचे असतात. त्यामुळे 2 महानगरपालिका करायला पर्याय नाही. पण त्याचं खूप मोठ्या एजन्सीला काम देऊन स्वरूप तयार करायला लागेल. साहेबांनी पण सांगितलं की हडपसर आणि 2 महानगरपालिका होणं अपेक्षित आहे. आणखी एकीकडे हा प्रश्न चालतो, पण दुसरीकडे 2 कॅन्टोन्मेंट बोर्ड जे आहेत पुणे महानगरपालिकेमध्ये विलीन होण्याच्या संदर्भात आतापर्यंत चर्चाच आहे. तर या संदर्भामध्ये राज्य सरकार अनुकूल आहे का की कुठल्या लोकांना महानगरपालिकेमध्ये विलीन? माझी जेवढी माहिती आहे, मंत्री असूनही सगळ्यात माहिती असतं असं नाही. माझी जेवढी माहिती आहे त्याच्यामध्ये ते शेवटच्या टप्प्यात आहे, अगदी शेवटच्या. कारण तिथे राहणाऱ्या माणसाची फार मोठी पंचायत असते. तिथून धड महानगरपालिकेमध्ये कॅन्टोन्मेंट म्हणून विकासाच्या निधीच्या मर्यादा, कॅन्टोन्मेंट म्हणून रिप्रेझेंटेशनच्या मर्यादा, ती जी मिलिटरी ऑथॉरिटी असते ती सुपिरियर असते, ती एका वेगळ्या शिस्तीत वाढलेली असते. आपले मात्र अरे त्या माणसाचं नळाचं कनेक्शन दे रे असं आमचं असतं. तो म्हणतो की काय काय कनेक्शन उदर आहे की नाही. तर त्याच्यातून ती आवश्यकता आहे आणि बहुतेक सोडले जातात. थोडी 1 जानेवारीनंतर मंत्रालय नीट सुरू झालं, कॅबिनेट दराडोडी सुरू झाली की टॉप प्रायोरिटीने अशा काही प्रश्नांनी 2 महानगरपालिकांचं यांनी म्हटलं की महानगरपालिकेची निवडणूक होण्यापूर्वी मग 2 करा. नाहीतर मग असं होईल की निवडून आले त्यामुळे त्यांचं काय करायचं, मग त्यांनी पुन्हा निवडणूक लढवली का. एक खरंच आहे तुमचं म्हणणं खरं आहे की कॅन्टोन्मेंट तुम्हाला मर्ज करायचं लवकर करा. जरा 1 ते 15 जानेवारी सगळं राज्य सुरळीत चालायला लागतील आणि त्या काळामध्ये आपापल्या शहरातल्या अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधावी लागतील. जसं पुरंदर हे तिथे लागणाऱ्या सगळ्या यंत्रणा करायचं आहे का, हे जरा थोडं मोठं करायचं आहे. ते करायचंच आहे, पण हे आता काय होतं की हे मोठं करायला पुरंदर होतं आहे की पुरंदर होते म्हणजे ते लय लांब दिसतंय, परंतु इथलं काय ते करायला. त्यामुळेच असं म्हणण्यामुळे आणि गडकरींमुळे 12 एकर जमीन देशात मोठी दिली असेल, मिलिटरीमध्ये दिली, परिणामी आपलं टर्मिनल मोठं झालं, धावपट्टी मोठी झाली, मोठी विमान उतरायला लागली. परवा एका दिवशी 104 आणि 208 डिपार्चर आणि अरायव्हल झाली. पण अशा काही प्रश्नांची आम्हा सगळ्यांना आता निवडून आला आहे, आरामात होऊन द्या, सापडल्या गाडी असं न करता 1 ते 15 जानेवारीमध्ये खूप उत्तर शोधायला लागले. जसं 15 जानेवारीला आम्ही जवळजवळ सहमती झाली. पुणे या विषयाला घेऊन आपल्याला CM बरोबर बैठक व्हायला लागली आणि आमच्या मेट्रोचं काय करणार, रिंग रोडचं काय करणार, 24/7 काय करणार. 24/7 लांबली, 11 STB लांबल्या, त्याचा खर्चही वाढला. वाढी खर्च कोण देणार आहे, तर निर्णय मला 6 महिने गेले तर ते आणखी बोलायचं सगळं. असे सगळे विषय 15 जानेवारीच्या आसपास आतापासून आपण एक कंबाईन पद्धतीने CM करतो. सरकारच्या मागे नाही पडलाय, पण अशा एका प्रचंड मोठ्या एम्पायरशी जोडलेल्या आहे टाटा नावाच्या, की त्याच्यामध्ये निर्णय करण्यामधली सुलभता नाही. आता हे जर एका कोणातरी एम्पायरवाल्याकडचा विषय असता तर 2 प्रस्ताव आहेत. एक त्यांचं काय म्हणणं की कशाला विकत घेता, जे पाणी, कारण वीज निर्मितीनंतर पाणी वाया जात नाही ना, ते दरीत पडतं, ते तुम्ही लिफ्ट करा. तर तेवढ्या साईजच्या तेवढ्या क्षमतेच्या मोटर सगळ्या जगातच कुठे शोध घेऊन मिळत नाही. मग आपण सरकार म्हणून टाटालाच असं म्हणतोय की तुम्ही शोधा, आम्ही खर्च करतो, मग तुमचा डॅम तुमच्याकडे राहील, तुमची वीज निर्मिती चालू राहील आणि वीज निर्मितीनंतर पाणी जे फेकलं जातं ते आम्ही लिफ्ट करू. पण हे प्रॅक्टिकल आहे, त्यामुळे तुम्ही आता वीज निर्मितीची आवश्यकता राहिली नाही. सोलरची वीज ही इतक्या वेगाने आपण वाढवतो की आपल्याला आता अन्य राज्य शोधावे लागतील वीज द्यायला, अशी स्थिती आहे. मग टाटाची वीज कशाला पाहिजे, तुमचा पर युनिट रेट पण आम्हाला परवडणार नाही, कारण सोलर गेला ₹3 रुपये.
तुम्ही देता 6 आणि 7.5 त्यामुळे आता तुमचा धंदा हा लॉसमध्ये जाईल. तुम्ही तो मला डॅमधून मोकळा व्हा. तर यावर सरकारही सारखी बदलत राहिली आणि तिकडे टाटा नावाचे प्रचंड मोठं यंत्र जे आहे. पण तो निर्णय झाला तर म्हणजे आपण 100 लिटरमधलं 80 लिटर पाणी रियूज करायला लागलो. क्रमांक 1, प्रत्येक कॉलनीमध्ये STP बसला आणि त्या कॉलनीने त्यांचं वापरण्याचं पाणी गार्डनला आणि गाड्या धुवायला वापरलं. इकडे इंडस्ट्रीला जे पिण्याचं पाणी देतोय आपण काही आवश्यक नसताना ते वाचवलं आणि जो मुळशी डॅम झाला किती वाटलं ते सुद्धा. आणि मलाही मान्य आहे की पुण्यामध्ये पाण्याचा प्रश्न आहे. सोलापूरला 6 दिवसावर पाणी आता उजनीवरून जी डायरेक्ट पाईपलाईन आहे ती पूर्ण होत आली. तर त्यांचं आता बहुतेक 4 मीच पालकमंत्री होतो 4 दिवसावर किंवा 1 दिवस तरी आम्ही त्यामुळे रोज पाणी आहे आपल्याकडे. दाब कमी असेल, मध्येच आठवड्यातून एकदा किंवा 2 आठवड्यात एकदा सर्व्हिसिंगला काढलं तर मग आदला दिवसही रिस्क जातो आणि पुढचा जातो. तरीही पुण्यामध्ये माणसांना पाणी पर मॅन लिटर जे आहे ते मिळालंच पाहिजे. आणि ते मुळशी डॅम नंतर तर ॲम्पलच मिळेल. तर मुळशी डॅम न मिळताही 11 STP पूर्ण झाल्यानंतर आणि प्रत्येक कॉलनीने STP लावली. सध्या महानगरपालिका परवानगी देताना लिहून घेते बिल्डरला की पाण्याची निर्गत तुम्ही करायची, कचरा निर्गत तुम्ही करायची. करतोय कोणी करत नाही. सगळं महानगरपालिका डोक्यात टाकतो. कोणाला? सोसायटीने नाही, बिल्डरने. नाही महानगरपालिका तो लिहून देतो. बिल्डर कुठलाही STP करत नाहीये. आणि ओल्या कचऱ्याचं खत करणं, पांढऱ्या मग एवढ्या मोठ्या शहराचे प्रश्न हे आपल्याला कधीतरी इंदोरशी स्पर्धा करायची की नाही. इंदोर 10 वर्ष पहिला नंबर मिळवला आणि आपण 10 वर्ष 8-9 अडकलेलो. त्याचं कारण म्हणजे आपण काही गोष्टी बिल्डरने नागरिकांनी आपल्या अंगावर घेतल्या ते घेतच नाही. सकाळी 7ला शहर पूर्ण केलेलं असतं. एक कचऱ्याचा कप्पा 10ला पहिले 4 दिवस कचरा काढला की नाही की असं वाटतं अशी स्थिती येते. वाय काही तर सोसायटीने जबाबदारी घेतली पाहिजे किंवा 7 नंतर आपला कचरा आम्ही कॉलेज ठेवू. दुसऱ्या सकाळी 7ला देऊ. 7 नंतर 10 पर्यंत पुन्हा शहराची बकाल स्थिती निर्माण. आता यावर मी काही काम करतो. मी तुम्हाला सगळ्यांना इन्व्हॉल्व करणार आहे. सुधीर मेहता यात खूप पैसे घालायला तयार आहे. चला हे काय रे हा काय बोलतो हे कुठं करायचं